पार्ट 1 मध्ये आपण एक होतं माळीन चित्रपटाचा प्रीमियर शो, कलाकारांशी झालेल्या खास गप्पा आणि माझा हॉनेस्ट रिव्ह्यू पाहिला. पण या चित्रपटामागची खरी कहाणी अजून समजून घेणं बाकी आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं छोटंसं आणि निसर्गरम्य माळीन गाव 30 जुलै 2014 रोजी मुसळधार पावसानंतर झालेल्या भीषण भूस्खलनाने काही क्षणातच उद्ध्वस्त झालं. अनेक कुटुंबांनी आपली माणसं, घरं आणि आयुष्यभराच्या आठवणी गमावल्या. हा प्रसंग महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात वेदनादायी नैसर्गिक आपत्तीपैकी एक मानला जातो. एक होतं माळीन हा चित्रपट त्या सत्य घटनेवर आधारित असून त्या गावच्या संघर्षाला आणि त्या निष्पाप जीवांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्याचा प्रयत्न करतो. आता पाहूया प्रीमियर शोमधले आणखी काही एक्सक्लुझिव्ह मुमेंट्स, कलाकारांसोबतच्या खास गप्पा आणि पडद्यामागचे काही अविस्मरणीय क्षण. चला तर मग सुरू करूया पार्ट 2. प्रीमियर शोला पहिला पाहुणा आपल्याला भेटलेला आहे तिहोर द गेमिंग. या बैबे विषय बांधिलकीचा आहे, बाकी काय नाही. मी असं फिरत बोललो ओळखीचा कोणतरी दिसतोय आणि तो काय करतो माहिती काय, हात आहे ना हात पकडून फोटो काढतो. बोललो काय हात पकडतो, जरा बघावं काय करायला लागेल. याच ग्रँड प्रीमियर आहे. एक होतं मालिन या मूवीचा. सो आपल्या माणसांनी बनवलेली मूवी नक्कीच आपण बघितलं पाहिजे. आणि एक सत्य घटना जी घडली 2015-16 समथिंग मध्ये घडलेली घटना आहे. त्याच्याबद्दल हा मूवी आहे. त्याच्या ग्रँड प्रीमियरला आम्ही आलेलो आहे. सो यस, बघा सर्वांनी. बघायला थिएटर मध्ये यस, थिएटर मध्ये याच्यावरती नका बघू, मोबाईलवर बघू. थिएटरमध्ये जी मजा आहे ना ती आता आम्ही तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. मूवी बघून झाल्यावर रिव्ह्यू कसं काय 100%. त्याला पण बिग ना व्हिडिओ भारी आहेत. नाव काय चॅनलचं? राज का सफर. राज का सफर. येस, हा, याला डेंजर नाव आहे. राज का सफरला सबस्क्राईब करा. एकदम कडक मध्ये कडक. खूप छान ऍक्टिंग केली मॅडम. कसं वाटलं तुम्हाला पिक्चर शूट करताना चिखलामध्ये पावसामध्ये? म्हणजे आम्ही ना माळीण गावचेच झालो होतो आणि आम्ही कॅरेक्टर आहे ते जगलो. आणि जेव्हा चिखलात आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा असं वाटलं नाही की माझ्या अंगाला चिखल लागेल किंवा मला त्रास होईल. की आम्ही हा विचार केला की त्या गावात जेव्हा हे असं घडलं तेव्हा नक्की काय झालं असेल. मग आपणही तसंच केलं. तर काय असतं की जेव्हा तुम्ही नॅचरल काही गोष्टी करता तेव्हाच त्या लोकांना भावतात. आणि आम्ही सगळे आर्टिस्ट, आमचे डिरेक्टर राजू सर, दत्ता कायकर सर यांनी आमच्याकडनं एवढं सुंदर काम करून घेतलंय. म्हणजे मी नाहीये तशी मी त्याच्यात रोल केले आहे, नॉन ग्लॅमरस. आणि फिल्म खूप छान आहे. आणि माझी सगळ्या प्रेक्षकांना एवढीच विनंती आहे की तुम्ही ही फिल्म थिएटरमध्ये येऊन बघा. कारण मराठी फिल्म ही जगलीच पाहिजे. तेव्हा अजून चांगले चांगले कंटेंट्स येतील. बरोबर. आणि माझं एक युट्यूब चॅनल आहे राज का सफर. ओके. तर माझ्या ऑडियन्सला तुम्ही काय मेसेज द्याल की पिक्चर थिएटरला येऊन बघा? मी सगळ्या प्रेक्षकांना एवढीच विनंती करते, एक होतं माळीण ह्या चित्रपट सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन बघावा. आणि आमच्या सोबत आहेत राज का सफर ह्याचे मालक, युट्यूबर, व्हॉट एव्हर जे आहे ते. आपण यांच्याबद्दल काय बोलणार? सबस्क्रायबर, फॉलोअर्स जास्त आहेतच, पण एक सगळ्यांना विनंती आहे की हा चित्रपट जेवढा बघता येईल, जेवढी माउथ पब्लिसिटी करता येईल तेवढं सगळ्यांनी करावं. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. ऍक्टिंग बघून ना खरंच अंगावर काटा येतो पण पिक्चरची बघताना. थँक्यू व्हेरी मच. एका वाक्यात कसं सांगाल की लोकांनी एक होतं माळीन पिक्चर थिएटरमध्ये येऊन बघावं? थिएटरमध्येच येऊन बघावा हा सिनेमा. खूप माळींमध्ये जे आम्ही प्रेझेंट केलंय ते आजही आपल्या आजूबाजूला घडतंय. महाराष्ट्रात अशी खूप गावं आहेत जी धोक्याच्या इशाऱ्याच्या खाली आहेत. निदान माळीन पाहून आपल्या प्रशासनाला त्यांना स्थलांतरित करायचं ते विचार तरी करतील की आपण ह्या गावांना हलवूया. जवळपास 17-80 अशी गावं आहेत कोकणातली की जी धोक्याच्या इशाऱ्याखाली आहेत. टेकडीच्या बाजूला. हा, टेकडीच्या बाजूला. तर माळीन त्यासाठी पाहावा. वृक्षतोड केल्याने, जंगल संपवल्याने काय होतंय आपण बघतोय. आज डोंगरच्या डोंगर खाली येतात, माणसं मरतायत. आणि याचं कारण फक्त आपण निसर्गाला जी हानी पोचवतोय हेच आहे. तर शूटिंगच्या दरम्यान एक असा कोणता क्षण होता जो एकदम मनामध्ये बसला, एकदम भावनिक क्षण होता? भावनिक क्षण म्हणजे मला जो व्हायलन्स जो क्रिएट झालाय पिक्चरमध्ये, तिथं ते रडायचं वगैरे होतं. आणि आमच्या डिरेक्टर आणि या लोकांनी सेट उभा केला होता. ते पाहूनच ऍक्टिंग खूप छान होती. पण म्हणजे त्यांचा रोल कसा दाखवला, थोडासा असं एकदम सुरुवातीला असा रागीट किंवा मोठ्या भावासारखा दाखवला, तो एकदम छान होता. धन्यवाद सर. नमस्कार. खूप इच्छा होती मला तुम्हाला भेटण्याची, आज ती पूर्ण झाली. तर शूटिंग करताना कसं वाटलं तुम्हाला एक होतं माळीन? शूटिंग करताना आम्हाला म्हणजे खूपच कामाचा अत्यंत अवघड परिस्थिती आम्ही काम करत होतो.
आणि खूप कष्ट घेत होते सगळेच जण. म्हणजे कुणीही कलाकार असा की ठीक आहे बाबा मला नाही असं नव्हतं काही, कारण जेन्युइन फिल्म होती. आणि यामध्ये राजू राणे सर, दत्ता गायकर सर, आणखीन आमचे प्रोड्युसर संतोष म्हात्रे सर यांनी खूप कष्ट घेतले. आणि मेन म्हणजे काय माहिती का की जो काही आम्ही 11 एकरवर सेट लावला होता माळीणगावचा, तो 2 वेळा पावसाने कोलॅप्स झाला होता. पण निर्मात्यांची जिद्द हार मानली नाही त्यांनी 2 वर्ष शूटिंग थांबलं, पण परत त्यांनी केलं शूटिंग पूर्ण. आणि आज ती फिल्म रिलीज होते. आम्हाला खूप आनंद झाला. आणि दुसरं असं की माळीण हा विषय तर सगळ्यांना माहितीच आहे की किती भावनिक होता आणि किती भयानक होतं ते सगळं. पण ते आम्ही पडद्यावर दाखवायचा प्रयत्न केला आणि प्रेक्षकांनी ते ॲप्रिशिएट केलं आहे आता. त्यामुळं सर्व प्रेक्षकांचे आभार. आणि माळीणमध्ये जे ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सगळ्यांना ही एक श्रद्धांजली आहे. तरी सर्व प्रेक्षकांनी हा पिक्चर जरूर आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन पाहावा. एक होतं माळीण. ह्या सरांची मी ओळख करून देतो. जर का तुम्ही यांना ओळखलं नसेल, अजून ओळखलं तर असेलच, पण मी तुम्हाला हुप्पा हो या पिक्चर मध्ये बघितलं होतं. थँक्यू. येस रंग बदलला तुमचा, आठवतंय मला. येस येस येस. तर ह्या आमच्या लहानपणीच्या आठवणी, जेव्हा मी लहान होतो तेव्हा तो पिक्चर आला होता, तेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा बघितलं होतं आणि तेव्हापासून बघतोय अजून. तर ती इच्छा होती एक मनात की भेटायची, ती आज पूर्ण झाली. येस येस. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. माझा एक शाळेतला मित्र आहे ज्याच्याशी 10वी झाल्यापासून काही कॉन्टॅक्ट नाही, जो आज मला भेटलाय आणि त्यांनी मला एवढी मदत केली ना. आता जेवढ्या पण आपण सेलिब्रिटी सोबत भेटलो बोललो ते सगळं याच्यामुळे झालंय. ज्यांनी प्रत्येकाने आपापली बाईट दिली ती याच्या सांगण्यावरून. प्रत्येकाला जाऊन त्यांनी सांगितलंय का बाबा एक ब्लॉगर आहे आपला, त्याला एक बाईट पाहिजे व्हिडिओ मध्ये. तर धन्यवाद. काय सांगशील माळीण बद्दल? खरं तर मालिन पिक्चर हा तुम्ही प्रत्यक्ष थिएटरमध्ये जाऊन बघितलं पाहिजे. जी दुर्घटना झाली त्या दुर्घटनेत 151 जण झालं, पण ती गोष्ट अजून पण जेव्हा आपण पिक्चर बघतोय त्यावेळी असं वाटतंय की आपण तिथे समोर उभे आहात, त्या घटनेचा आपण एक भाग आहोत. आणि सर्वांना नक्की सांगेन की सर्वांनी हा पिक्चर जाऊन प्रत्यक्ष थिएटरमध्ये बघावा. हा माझ्या शाळेतला मित्र होता. आम्ही 10वी झाल्यापासून काही कॉन्टॅक्ट नाही आमचा, पण आज जो कॉन्टॅक्ट झालाय म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी मला मदत केली त्यासाठी मनापासून धन्यवाद. Thank म्हणजे you. मैत्री जी विसरता येत नाही ना ती ही अशी मैत्री असते. बरोबर आहे. कधी भेटलो नव्हतो आम्ही 10वी नंतर, पण आज पहिल्यांदाच भेटलो आणि खूप जास्त आमचा कॉन्टॅक्ट झाला. यांची एक ओळख करून देतो तुम्हाला. यांचं एक सीन आहे पिक्चर मध्ये, यांना तुम्ही ओळखून दाखवा, ज्यांनी आता कॅमेरा धरला. आणि सुधीर मामा तुम्ही पण या चित्रपटामध्ये दिसताय आम्हाला. छोटा सर हा फोटो घ्या. आम्ही तुमच्याकडे येतो आता. अरे सर, नमस्कार. नमस्कार नमस्कार. आमचा काही कॉन्टॅक्ट नाही, मला माहिती नाही, त्यांना माहिती नाही, पण मी जेव्हा इथे आलो तेव्हा स्वतः नाव दिलं मी असा. हे काय झालं? त्या पण बोलल्या की ओळखलं नसेल, पण मला माहिती तुम्ही कोण आहेत, काय. फेमस आहेत खूप बदलापूर मध्ये. राज ब्लॉग, सो मी ओळखलं त्यांना. तुमचं वय किती होते तेव्हा शूटिंग करताना? मी 13 वर्षांची आहे. तर 13 वर्षामध्ये पहिला चित्रपट कराल, कसं वाटलं? चांगलं वाटलं, चांगली अपॉर्च्युनिटी भेटली. जर माझ्याकडून तेवढं झालं असेल, ते खूप तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा मला. जरी माझी चुका झाल्या असतील तरी मला सांगा की चुका काही नाही झाल्या, ह्या मी सांगतो तुम्हाला. आता चित्रपट मी पूर्ण बघितलाय, पण 13व्या वर्षी कसं वाटलं की हे कधी शूटिंग आहे? म्हणजे तेव्हा जबाबदारी वाटली की असं मजेशीर मस्करी वाटलं? मस्करी काइंड ऑफच, कारण की तेव्हा काय माहिती नव्हतं शूटिंग वगैरे काय असते. अपॉर्च्युनिटी भेटली तर केलं काम. आणि आता असं वाटतं की ती अपॉर्च्युनिटी भेटली ते खूप चांगली गोष्ट झाली की आता ती मला हेल्पफुल आहे इंडस्ट्रीमध्ये एंट्री मारण्यासाठी. खूप पुढे झालं. थँक्यू सो आम्ही मच. पण तुम्हाला येतो. कसं वाटलं पिक्चर? मी त्यांना विचारते. ओके, कोणाला? मला हा, मला तुम्हाला कसं वाटलं पिक्चर आहे त्यांनी आधीच बघितली. थिएटरमध्ये मी एकटा बसलो होतो 15 मिनिटं सगळं गेल्यानंतर. अच्छा, तुम्ही झालं? हो. अरे, सगळं असे आमचं- ब्लॉगर्स पाहिजेत. आणि मी सगळं- तुम्हाला सांगेल की याच्या ब्लॉग्सला खूप लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच त्याला सपोर्ट करत राहा. येस, धन्यवाद. आता तुम्ही सांगितलं तर सपोर्ट मला मिळणार. अरे, येस, कारण मुलांचं कोण ऐकत नाही, मुलींचं ऐकणार मला असं माहिती. काही नाहीये, हे असंच सगळं आ- चुकीचं आहे. नाही नाही, हे असंच असतं. थँक्यू. पण खूप छान ऍक्टिंग केली तुम्ही. थँक्यू. जी काय ऍक्टिंग केली आता सांगत नाही मी सगळं, कारण रिव्हील होईल. हा, तुम्ही जाऊन थिएटर मध्ये नक्की बघा ही मूवी. खूप चांगली माझ्या राज का movie सफर फॅमिलीला एक मेसेज द्या की थिएटरला येऊन बघा पिक्चर. आहे. राज का सफर मी तुमच्या ऑडियन्सला सांगते की ही मूवी थिएटर मध्येच येऊन बघा, कारण की एवढे 8 वर्षांची सगळ्यांची मेहनत आहे. ती तुम्ही थिएटर मध्येच बघा. आणि माळीण वासियांना भावपूर्ण श्रद्धांजली तुम्ही तिथेच येऊन द्या. आणि थँक्यू. जर तुम्हाला खूप आवडला असेल तुम्ही प्लीज कमेंट सेक्शन आणि रिव्ह्यू द्या मूवीवर. थँक्यू. पिक्चर लोकांना नक्की आवडेल आणि तुमची ऍक्टिंग पण आवडेल. अरे, थँक्यू सो मच. तर आपले मामा त्यांच्या स्वतःच्या मुलीचा फोटो काढतात, तर आपण त्यांना विचारू तुम्हाला हा पिक्चर कसा वाटला? खूप छान. अरे बोला.
अरे का घाबरतात कॅमेराला? एवढं मोठं पिक्चर बनवलंय आपण आणि कॅमेराला घाबरायचं छोटं सवय कोणच येत नाही कॅमेरा. आम्ही नमस्कार. थांबा थांबा थांबा. अरे घाबरायचं काय पण याच्यामध्ये? नवऱ्याने एक पिक्चर बनवलाय, माहिती का तुम्हाला? पिक्चर बनवलं पिक्चर, आणि तुम्ही युट्यूब व्हिडिओला घाबरताय. कसं वाटलं तुम्हाला? सांगा एका शब्दात. खूप छान. अजून एक शब्द. पिक्चर बघून म्हणजे एकदम अंगाला काटा आला. खूप मस्त. तुम्हाला कधी असं झालंय का, म्हणजे मामा शूटला जास्त दिवस बाहेर गेले तर तुम्ही त्यांना फोन करून बोलवताय का घरी या घरी, असं कधी झालंय का? नाही, कधीच नाही. सोडून दिलं डायरेक्ट बनवा पिक्चर असं? हा, हा? या लाजतात का मला काय माहिती. रुपेश सर, खूप छान पिक्चर बनवला. धन्यवाद. शूटिंग करताना तुम्हाला असा कोणता क्षण वाटला की तो खूपच इमोशनल आहे? शूटिंग करताना तर सगळे क्षण इमोशनलच होते. पण तरी पण एक असा क्षण असेल ना की बाबा तुमचे अश्रू अनावर झाले तुम्हाला, असा एक क्षण? आम्ही जो सेट उभा केला होता तो त्यानंतर आम्ही पुन्हा डिस्ट्रॉय करण्यासाठी ते बघवत नव्हतं आम्हाला. हा बरोबर, तो पूर्ण तोडला असेल ना? पुन्हा तोडला आणि त्याचं पुढचं शूट तसं करायचं होतं ना, ते आम्हाला नव्हतं बघवत. आणि- एकदम अंगाला काटा आला. हा, आणि एक असा कोणता सीन होता तो एकदम खूपच चॅलेंजिंग आणि कठीण होता? असे प्रत्येक सीनच चॅलेंजिंग होते. नाही, खूप छान पिक्चर बनवलाय मित्रांनो. हा. जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला समजेल की किती मेहनत घेतली त्याच्या मागे. पण तरी पण एक असा सीन असेलच ना की बाबा खूपच मेहनत लागली किंवा खूप दिवस गेले त्या एका सीनला? प्रत्येक सीनच मेहनतीचा होता, पण एक सीन बोलता नाही येणार मला, अशा अनेक सीन आहेत. पूर्ण पिक्चरच त्यांनी मेहनत घेऊन बनवलंय. ती मेहनत पडद्यावर दिसते आणि ती मेहनत बघण्यासाठी तुम्ही थिएटरला नक्की येऊन पिक्चर बघा. माझा एक युट्यूब चॅनल राज का सफर, त्यांना तुम्ही एक मेसेज द्या की पिक्चर थिएटरला येऊन बघा असं. नक्कीच आम्ही केलेलं ते पूर्ण माळीणवासांना एक पूर्ण श्रद्धांजली दिलेली आहे. तर माळीण गावाबरोबर काय संकट आलं होतं ते तुम्हाला प्रत्यक्षात थिएटरमध्ये येऊन तुम्हाला अनुभवता येईल. तर ते माळीणवाशांबरोबर काय दुःखाचं डोंगर उडलं होतं, तर तुम्ही नक्की थिएटरमध्ये येऊन पहा. हे बघा, पडद्या मागचे हिरो आणि सगळं हँडल करणारे आपल्या सोबत आहेत. आता बोलावं लागेल, आता कॅमेरा चालू केलाय. का पण कॅमेरा समोर तुम्ही का बोलत नाही? कट करायचे का? कॅमेरा सोडून मी तेवढंच बोलतो. तुम्ही कसं हँडल केलं सगळं? शूटिंग कशी झाली? काय चॅलेंजेस आले? या मूवीसाठी त्याने असे कित्येक नाईट झोपला नाहीये. 2-2, 3-3, 4-4 दिवस तो कंटिन्यू डे नाईट काम करायचा. वा वा. त्याची आज मेहनत सर्व दिसून येते. महाराष्ट्राला बघणार. आतापर्यंतचा सगळ्यात खतरनाक बाईट होता माझा. खूप कष्ट लागले यासाठी. धन्यवाद धन्यवाद. चला मित्रांनो, आपला पहिला अनुभव होता एखाद्या मूवीच्या प्रीमियर शोचा. खूप छान, म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. जे कलाकार तुम्ही पडद्यावर बघताय ते तुमच्या अशा आजूबाजूला बसलेत, एखादी रिएक्शन झाली की त्यांच्याकडे बघायचं, तिकडे बघायचं. खूप भारी एक्सपिरियन्स होता. आणि थँक्स टू अरुण कोंजे मामा, त्यांनी आपल्याला संधी दिली त्याची. आणि हा मॉल एवढा मोठाच्या मोठा आहे ना, हे बघा. हे सरकता जिना आम्हाला सरकवत खाली नाही. मित्रांनो, तुम्हाला एवढंच सांगेल, इकडे वेगळा स्ट्रगल झालं. काय माहितीये का, पहिल्यांदा पडलं चढते. स्ट्रगल इज रिअल. चला, तर तुम्हाला एकच सांगेन की एक होतं माळीण चित्रपट, थिएटरला येऊन बघा. जो 3D सराउंडिंग साऊंड वाजतो किंवा मोठ्या स्क्रीनवर जे VFX दिसतात, कसं डोंगर कोसळलंय, कसं घर तुटलंय, हे मोबाईलवर बघायला मजा येणार नाही. तर एक रिक्वेस्ट आहे आपल्या राज का सफर फॅमिलीला आणि जे कोणी ब्लॉग होतील त्यांना, की पिक्चर हा थिएटरला येऊन बघा. तुम्हाला नक्की आवडेल. सेकंड आपलं तुमच्या डोळ्याची पापणी पण बंद होणार नाही, ही गॅरंटी. व्हिडिओ आजपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मी एक डेली ब्लॉगर आहे जो हिंदी आणि मराठी मिक्समध्ये व्हिडिओ बनवत असतो. पण हा पिक्चर मराठी आहे आणि आपल्याच माणसांनी बनवला आहे, तर बोललो एक पूर्ण ब्लॉग मराठीमध्ये झालाच पाहिजे. आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या. आणि एक होतं माळीण पिक्चर बघायला थिएटरला या आणि स्टोरी टाका, मला मेन्शन करा, मी मेन्शन बॅक करेन तुम्हाला. बाय बाय.